श्री स्वामी समर्थ गुरुकृपा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. भक्त हो, कधी कधी आयुष्यात असा प्रसंग येतो की आपल्याला वाटते आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, आपण एकटे पडले आहोत. पण लक्षात ठेवा, जेव्हा कोणी सोबत नसते तेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात. आजचा हा स्वामी संदेश तुमच्या आयुष्यातील चिंता दूर करण्यासाठी आहे. हे बघ माझ्या बाळा, तू आज खूप चिंतित आहेस ना. तुला वाटते की तुझे प्रयत्न फळाला येत नाहीत. लोक तुला नावं ठेवत आहेत किंवा तुला एकटे पाडत आहेत. अरे तू का विसरतोस? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे माझे तुला दिलेले वचन आहे. जे झाले त्याचा विचार सोडून दे. जे होणार आहे त्याची काळजी करू नकोस. तू फक्त आजच्या क्षणात तुझे कर्म कर. माझ्या बाळा, तू आज खूप चिंतित आहेस ना. तुला वाटते की तुझे प्रयत्न फळाला येत नाहीत. लोक तुला नावं ठेवत आहेत किंवा तुला एकटे पाडत आहेत. अरे तू का विसरतोस? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे माझे तुला दिलेले वचन आहे. पहिली गोष्ट, जे झाले त्याचा विचार सोडून दे. जे होणार आहे त्याची काळजी करू नकोस. तू फक्त आजच्या क्षणात तुझे कर्म कर. दुसरी गोष्ट, संकटेही तुझी परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुला खंबीर बनवण्यासाठी येतात. ज्यावेळी तुला वाटते की तू कोसळणार आहेस, त्याचवेळी मी तुला सावरण्यासाठी हात पुढे केलेला असतो. तुला फक्त तो हात विश्वासाने पकडायचा आहे. तू मला हाक मारून तर बघ, मी धावून येईल. पण तुझी हाक अस्वार्थाची आणि श्रद्धेची हवी. तुझ्या मनात माझ्याबद्दल शंका असेल तर तिथे मी असूनही तुला दिसणार नाही. एकदा काय झालं, एका भक्ताने स्वामींना विचारले, स्वामी, मी इतकी सेवा करतो तरी माझ्यावर संकट का आले? स्वामी हसून म्हणाले, बाळा, संकट आले म्हणून तू माझ्याजवळ आलास. जर संकट आले नसते तर तू मला विसरला असतास. हे संकट तुला माझ्या चरणांशी आणण्यासाठी होते, तुला त्रास देण्यासाठी नाही. त्यामुळे भक्त हो, आजपासून काळजी करणे सोडा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ हा केवळ मंत्र नाही तर ती एक शक्ती आहे. हा संदेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.